आपले मेडिको गिल्डचे अध्यक्ष, मी सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो, मला खूप उशीर झाला त्याबद्दल. मेडिको गिल्डचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे सहकारी डॉक्टर राजेंद्र चोपडेजी, विश्वस्त आमच्या भगिनी मंडळाच्या सुनीताताई शहा, शुभांगीताई जामदार, मृणालिनी जरत, डॉक्टर शुभांगी वाघमोडे, डॉक्टर महेश जगताप, डॉक्टर वपुसाहेब भोई, डॉक्टर चंद्रकांत पिल्ले, डॉक्टर चंद्रकांत मस्के, डॉक्टर नागनाथ यमपल्ले, डॉक्टर सूरज पाटील, वैद्यकीय क्षेत्रातले काम करत असणारे उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, तसंच पॅरामेडिकल स्टाफ, नर्सेस, सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, मेडिको गिल्डच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आज जो आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्यासाठी मोफत कर्करोग निदान शिबिराला भेट द्यायला मी आलेलो आहे. मला डॉक्टर चोपडेंचा निरोप हनुमान पाटलांच्या मार्फत आला की अजित पवार आज आणायच्या आहेत आणि आमचं मेडिको गिल्डच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आम्ही सिल्वर ज्युबिली हॉस्पिटलमध्ये महिलांच्यासाठी मोफत कर्करोग निदान शिबिर हे आयोजित केलेलं आहे आणि ह्याची खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे. कारण मी महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस फिरत असतो त्यावेळेस कॅन्सरचं प्रमाण इतकं मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेलं आहे आणि महिला वर्गामध्ये हे प्रमाण आपल्याला चेस्टच्या कॅन्सरचं मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं आणि त्याच्यामध्ये बऱ्याचदा वेळोवेळी जे काही तपासणी व्हायला पाहिजे ती तपासणी होत नाही. कधी कधी महिला बुजतात, लाजतात, थोडंसं त्यांना शरम वाटते की कशाला हे करायचं. मी सुरुवातीलाच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना नवीन वर्ष कालच्या 1 तारखेला सुरू झालेलं आहे. नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा, भरभराटीचा जाओ. त्याच्यामध्ये तुमचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा आपल्या सर्वांचं ठणठणीत आरोग्य जावो अशा प्रकारच्या शुभेच्छा मी या बाबतीमध्ये व्यक्त करतो. एकंदरीतच राज्यात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या परिसरामध्ये कर्करोग सारख्या गंभीर आजारावर जागरूकता वाढवण्याचा आणि महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं मोफत सुविधा उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम खरोखरीच एक अनुकरणीय अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. मेडिको गिल्डचं काम मी अनेक वर्ष आपल्या बारामतीमध्ये राहत असल्यामुळं आणि तुमचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळं मी पाहत आलेलं आहे. माझ्या परीनं मी पण यामध्ये मदत केलेली आहे. मेडिको गिल्डच्या संस्थापकांच्या पासून आजपर्यंत जे जे नेतृत्व म्हणजे आता डॉक्टर राजेंद्र चोपड्यांच्यापर्यंत जे संघटनेच्या आरोग्य सेवा क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल मी सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो आणि मी नेहमी महाराष्ट्रामध्ये सांगत असतो किंवा बोलत असताना सांगत असतो किंवा काळ वेळ कोणाकरता थांबत नाही. आज देखील बघता बघता 50 वर्ष, 5 दशकाचा प्रवासच नाही तर समाजासाठी केलेल्या अथक सेवांची ओळख ही मेडिको गिल्डच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि माझ्या सदस्यांना सुवर्ण महोत्सवाच्या शुभेच्छा देतो. परवा एका कार्यक्रमाच्या निमित्तानं माझा त्याच्यात स्वार्थ होता, मी उमेदवार होणार होतो, त्याच्यामुळं मला वैद्यकीय क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटायचं होतं. पण यावेळेस ती वास्तू वगैरे बघून खरोखर डॉक्टर मला समाधान वाटलं की आता तुम्ही पण सगळ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. आणि एकंदरीतच आज आपण ज्या कर्करोगावर विषयावर चर्चा करतोय जो केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही तर अख्खं कुटुंब, समाज आणि अख्ख्या देशावर तसा बघितलं तर या कर्करोगाचा परिणाम होतो. कर्करोग आज अनेक महिलांच्यासाठी मोठा धोका बनलेला आहे पण योग्य वेळेत निदान आणि उपचार झाल्यास तो टाळता देखील येऊ शकतो. तुम्ही बरीच उदाहरणं समाजामध्ये बघता. काही सेलिब्रिटीचे फोटो येत असतात, नाव येत असतात, ते परदेशामध्ये ट्रीटमेंटला गेले आपल्याला वाचायला मिळत असतं आणि नंतर त्याच्यावर व्यवस्थित उपचार वेळेत केल्यामुळे ते आपल्यामध्ये पुन्हा पूर्ववत जीवन जगत असतात. पण यदा कदाचित त्या गोष्टीला वेळ लावला तर मग मात्र जबरदस्त किंमत त्या व्यक्तीला मोजावी लागते, त्या कुटुंबांना मोजावी लागते. त्याच्यामुळं ह्या शिबिराच्या माध्यमातून माझ्या बारामतीच्या अनेक महिलांना, माझ्या मायमाऊलींना ह्याचा लाभ होणार आहे. आज शिबिराच्या निमित्तानं मी तमाम माझ्या मायमाऊली माता भगिनींना
सांगू इच्छितो की स्वतःच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. वेळोवेळी आरोग्याची तपासणी करा. आपल्या आरोग्याची काळजी घेतल्याशिवाय आपण कुणी कुटुंब आणि समाजासाठी दीर्घकाळ सेवा करू शकत नाही. तुम्ही किती आव्हाना की मी करणार, पण तुमची तब्येतच जर साथ देत नसेल, तुमचं आरोग्य जर चांगलं नसेल तर ब्रह्मदेवाला तरी काही उपयोग नाही. आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. मेडिको व्हीलच्या या सामाजिक उपक्रमामुळं केवळ महिलाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील देखील आरोग्याच्या दृष्टीनं एक नवा विश्वास त्यांना या शिबिराच्या निमित्तानं मिळणार आहे. आरोग्याच्या क्षेत्रात आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून काम करतोय आणि त्याच्यामधनं केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्यांनी पण पूर्वीच्या तुलनेमध्ये सर्वसामान्य माणसांना परवडेल अशा प्रकारे कशी आपल्याला आरोग्याची सेवा देता येईल, कसं आपल्याला त्यांना विम्याचं संरक्षण देता येईल, याही बद्दल आम्ही सगळेजण काम करतोय. त्याच्याही करता मोठी रक्कम मी बजेटमध्ये दरवर्षी तरतूद करत असतो. यंदा पण मी तशाच पद्धतीचा विचार हा निश्चितपणे करणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आजार त्याच्यामध्ये येत असतात, वेगवेगळे सल्ले देखील आम्ही अनेकांच्या ऐकत त्या ठिकाणी असतो आणि ह्या पद्धतीनं आपण पुढे जातोय. आपल्याला एक गोष्ट मान्य करावी लागेल की आपल्या दैनंदिन जीवनात झालेल्या बदलांची देखील हे आजार उद्भवण्याच्या करता मोठी भूमिका आहे. मग ते बदल बाहेरचेच म्हणजे वातावरणामध्ये असतील किंवा अंतर्गत आणि जीवनशैलीत झालेले असतील. कितीतरी शहरामध्ये आज तुम्ही बघा दिल्ली शहर, आज तुम्ही बघा मुंबई शहर, अशा काही शहरांच्या मध्ये तर एवढं प्रदूषण झालेलं आहे की ते म्हणजे धोक्यातच जीवन जगतायत अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी आहे. एकंदरीतच आपल्याकडे पाश्चात्य जीवनशैलीचा सरसकट स्वीकार होताना दिसतोय आणि त्यातून मग सध्या बघा फास्ट फूड कल्चर आपल्याकडे रुजत आहे. सहज उपलब्ध असणारे फास्ट फूड, शारीरिक व्यायामाचा अभाव आणि व्यसनाधीनता, स्थूलत्वाचं वाढलेलं प्रमाण हे सारं आजच्या जीवनशैलीमध्ये संबंधित आहे. आणि मी आज तुम्हाला हे बोलतोय पण आज संध्याकाळी एका फास्ट फूडचं उद्घाटन आणि ते माझ्या लेखीचंच आहे, म्हणजे माझ्या पुतणीचंच आहे, माझ्या मुलीसारखंच आहे. म्हणजे काय एकीकडे तुम्ही म्हणाल हा सांगतो एक आणि काही तास व्हायच्या आता स्पीच दुसरीच कापतोय, म्हणजे काय डोकं चालत नाही. पण एकंदरीतच आपल्या जीवनशैलीत आरोग्याला हानिकारक असणाऱ्या सवयींचा शरीरावर हळूहळू परिणाम होताना आपण पाहतो आणि काही वर्षांमध्ये मग एखाद्या गंभीर आजाराचं निमंत्रण हे आपल्याला मिळू शकतं. कॅन्सरबाबत देखील असंच असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे आणि त्यामुळं आपण यावर गंभीर विचार करण्याची गरज आहे. कॅन्सर कधी आणि कोणालाही होऊ शकतो, असं काही नाही की अमुकच झाल्यानंतर कॅन्सर होतो. व्यसन तर टाळावंच, गुटखा, काय तंबाखू वगैरे, सिगारेट वगैरे वगैरे. परंतु काही मी उदाहरणं डॉक्टरांशी बघितलेली, सुपारीचं खाण्याचं पण व्यसन नाही आणि कॅन्सर झाला. म्हणजे अशाही केसेस समाजामध्ये बघायला मिळतात. पण मी म्हणून म्हणतो की बाबा तो कधी कुणालाही बरं त्याला वय नाही, काही नाही, कुठल्याही वयात होतो, कसाही होतो. फक्त पहिल्या टप्प्यात निदान जर आवश्यक झालं तर मात्र अशा प्रकारच्या शिबिराचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी बारामती मेडिकलचे आमचे डॉक्टर राजेंद्र चोपडेजी, सन्मानी उपस्थित असणारे मान्यवर सभासद आणि माजी पदाधिकारी त्या सगळ्यांनाच धन्यवाद देतो. ह्याची समाजाला गरज आहे. अमोल पवार गेले का? अमोल पवार, मी येताना बघितली, मला ही बिल्डिंग एकदम खराब दिसते. आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, ते लिकेजेस वगैरे काय असेल ते बघा ना. नाही लेझर कोट टाकून काय आतलं सगळं बघा. मलाच लाज वाटते की मी याचा तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो आणि तिथली इमारत अशी ही शेंबेकरांच्या काळात बांधलेली इमारत, तिच्या आधी कधीची लाईफ संपली नाही, तिचं संपल पण तिचं संपलं 1935ची, म्हणजे काही वर्षांनी 200 वर्ष होती. 1935 नाही का, 100 वर्ष होऊन होती, 90 वर्ष झाली.
आणि ही मात्र आपली किती वर्ष झाली बघा, 20 वर्ष. असं नाही झालं पाहिजे, ते करा ना, चांगलं करून द्या. मला लवकर त्याचं प्लॅन सुद्धा दिलं तर मग आपण काहीतरी मार्ग काढू. तर राजेंद्रजी, तुम्ही आम्हाला इथं भेटीला बोलवलेलं होतं. असले प्रकारचे कार्यक्रम जे करतात तिथं शुभेच्छा देणं आणि त्याच्यात सहभागी व्हायला मला नेहमीच आवडतं. पण पुन्हा एकदा सगळ्या मायमाऊलींना आणि बंधूंना खूप उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची